नमस्कार. निवडणुका कोणत्याही असोत, वेगवेगळी शस्त्र काढून जेव्हा निवडणुकांमध्ये यश मिळत नाही असं होऊ लागतं, तेव्हा आपला डाव नव्हे नेता अपयशी आहे हे निश्चित होऊन जातं. मी तुम्हाला याआधी सांगत होतो की राहुल गांधी सातत्यानं निवडणूक आयोग आणि काय अजून ईव्हीएम, कोर्ट यावर वार का करतायत, तर त्यांना आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडायचं होतं. कारण आपल्यामुळं अपयश मिळतंय हे त्यांना दाखवायचं नव्हतं. पण सतत होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये राहुल गांधींना मिळणारं अपयश हे बंदे में ही खोट है हे दाखवणारं होतं. आणि शेवटी काँग्रेसने योग्य तो निर्णय घेतला. काँग्रेसने आता प्रियंका गांधींना लोकसभेमध्ये भाषण करायला लावलं. बरं, किमान प्रियंका गांधी लोकसभेत जेव्हा भाषण करतील तेव्हा राहुल गांधींच्या एकूणच स्वभावाला, त्यांच्या अभ्यासाला सोडून देऊन वेगळे विषय मांडायला हवेत. पण नाही, राहुल गांधींची रिप्लेसमेंट ठरलेल्या प्रियंका या राहुल गांधींच्याच मार्गाने जात असतील आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा करणार असतील तर उपयोग काय? तेच घडतंय प्रियंका गांधी यांच्या विषयामध्ये. आणि जो काही त्या खल करण्याचा प्रयत्न करतायत ना, त्याला जरा उघड केलं पाहिजे. एक एक गोष्ट जरा नीट समजावून सांगतो. प्रियंका गांधी या भारतीय जनता पक्षाचे नेते, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वेगवेगळे आरोप करतायत. त्या म्हणतायत की मोदी अहंकारी झालेत. त्यांनी ते काय नेहरूंनी केलेल्या एकदाच्या चुका सांगून तरी टाका, आपण बराच काळ दीर्घकाळ चर्चा करू. मी सांगतो, मोदींनी चर्चा करायची गरज नाही. नेहरूंनी केलेल्या चुकांवरती 100 एपिसोड करता येतील. 100 करायचे, 100 एपिसोड. आणि त्या चुका ज्याने देशाचं खूप मोठं नुकसान झालंय, 100 एपिसोड करता येतील. जाऊ दे, तुम्ही मला प्रेक्षकांनी कळवा ते 100 एपिसोड करायचेत का, आणि जर करायचे असतील तर ते मी एक एक एपिसोड 10-10 मिनिटाचा, म्हणजे 100 एपिसोड केले आपण तर 1000 मिनिटं होतील. दिवस किती होतील याचा विचार करा, तास किती होतील याचा विचार करा. तर प्रियंकाने जे 20 तास चर्चेचं आव्हान दिलंय ना, ते जरा पूर्ण करता येऊ शकेल. 20 तास सुद्धा चर्चा करता येऊ शकेल इतकं नेहरूंच्या चुका या देशामध्ये आहेत, आणि मी त्याची तयारी करतोय. जरा पुढे जाऊया. तुम्हाला आठवत असेल, जर मोदींना अहंकारी म्हणायचं असेल तर आपले नेते किती कणी कसे होते हे जरा तुम्हाला मी दाखवतो. एक चित्र दाखवतोय, बघा चित्र नीट बघा. या चित्रात एक गोगलगाय आहे जी हळुवार चालण्यासाठी प्रसिद्ध असते. त्या गोगलगाईच्या पाठीवर लिहिलंय इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आंबेडकर ते चालवतायत आणि हजारो लोक बघतायत. त्यासोबत नेहरू बाजूला उभे आहेत आणि त्यांच्या हातात हंटर आहे, आणि ते हंटर घेऊन घटना निर्मितीचा वेग वाढवा म्हणतायत. किती हा अहंकार! तुम्ही म्हणाल असली चित्र कुठेही असतात, हे काय दाखवताय तुम्ही? हे कुठलंही चित्र नाही आहे. हे भारत देशाने, केंद्र सरकारने, एज्युकेशन मिनिस्ट्रीने NCERTच्या शालेय पाठ्यक्रमांच्या पुस्तकामध्ये छापलेलं चित्र आहे. हे चित्र छापलेलं आहे. काय म्हणायचं याला? पुन्हा सुरू होऊन जाईल फेक नरेटिव्ह. कुलकर्णी काहीतरी बोलताय. अजिबात नाही, काहीतरी बोलत नाहीये. NCERTच्या 2012 पर्यंतच्या पुस्तकामध्ये, 2012 पर्यंतच्या पुस्तकामध्ये, म्हणजे आजपासून 13 वर्ष मागे मोदींचं सरकार यायचं राहिलं होतं, त्या पुस्तकामध्ये
आंबेडकरांचा अपमान करणारं आणि नेहरूंना सुप्रीम दाखवणारं चित्र होतं. याची तक्रार 11 मे 2012 रोजी लोकसभेत एका सदस्याने केलेली होती. ती तक्रारही तुम्हाला दाखवतो. बघा. संविधान के निर्माता डॉक्टर भीमराव जी अंबेडकर जी का इस कार्टून के माध्यम से घोर अपमान करने वाला कृत्य किया है. ये चित्र अगर आप देखेंगे तो इसमें नीचे जो लिखा है, हजारों लोगों की उपस्थिति में नेहरू जी कह रहे हैं उनको कि तुमको संविधान निर्माण के लिए 3 साल का समय दिया था और तुमने 3 साल में उसको पूरा नहीं किया, ये कहकर के कोड़े मार रहे हैं. ये घोर निंदनीय है, घोर आपत्तिजनक है. और ये सेंट्रल गवर्नमेंट से संबंधित एनसीईआरटी के 11वीं कक्षा के कोर्स में पढ़ाने की दृष्टि से बच्चों को भारत के भविष्य को ये विकृत शिक्षा देने का काम जिसने भी किया है, जिसने भी अपलोड किया है, उनके खिलाफ कार्रवाई होना. पाहिलं. याच्यानंतर त्यावेळेसच्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी या पुस्तकातल्या चित्राची कबुली देत ते सरकारनं नव्हे तर एनसीईआरटीच्या लोकांनी घातल्याचं सांगितलं होतं. तेही ऐका. जानकारी मुझे अप्रैल के शुरुआत में मिली तो मैंने एनसीईआरटी को चिट्ठी लिखी कि ये हमारे मायने में ये आपत्तिजनक है और ऐसा कार्टून खासतौर पे टेक्स्ट बुक में नहीं होना चाहिए और आप अपनी सफाई दीजिए कि क्यों ऐसा कार्टून ऐसी टेक्स्ट बुक में आया है. और उन्होंने पूर्ण में जवाब दिया. और क्योंकि आपको मालूम होना चाहिए कि ये जो टेक्स्ट बुक बनाने वाले हैं ये एनसीईआरटी के लोग नहीं हैं, वो एक इंडिपेंडेंट एकेडमिक अथॉरिटी का गठन करते हैं और उसमें कई लोग हैं. मैं उनका भी आपको नाम भी दे सकता हूं. टेक्स्ट बुक डेवलपमेंट कमेटी बनती है और उसमें जो चेयरपर्सन हैं वो हरि वासुदेवन हैं, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री यूनिवर्सिटी ऑफ कैलकाटा. और उसकी चीफ एडवाइजर्स योगेंद्र यादव, सीनियर फेलो सेंटर ऑफ स्टडीज ऑफ डेवलपिंग स्टडीज दिल्ली, सुहास पालशिकर, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिक्स एंड पब्लिक एडमिनिस्ट्रेशन यूनिवर्सिटी ऑफ पुणे महाराष्ट्र. और फिर उनके एडवाइजर्स हैं केसी सूरी और फिर कई मेंबर्स हैं. मैं सारा को नाम नहीं लेना चाहता लेकिन सब एकेडमिक लोग हैं. इनमें एनसीईआरटी के जो ऑफिशियल कोई नहीं. ऐकलत. यात त्यांनी जी नावं घेतली त्या 2 नावं मला सांगायची आहेत. एक नाव आहे महाराष्ट्रातलं सुहास पळशीकर आणि दुसरं नाव आहे उत्तर भारतातलं योगेंद्र यादव. पळशीकर काय किंवा यादव काय हे कोणत्या विचारधारेचे आहेत हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. नेहरूंचं महिमामंडन करताना आंबेडकरांचा अवमान करणारं चित्र ज्या कोणी छापलं असेल त्या दिसलं असेल त्या चित्राचा समावेश त्या पुस्तकामध्ये करण्यात आला होता. आणि हीच गोष्ट भाजपच्या संबित पात्रांनी सभागृहात सांगितली. ती आत्ता ऐका. चाहूंगा आदरणीय प्रियंका जी से, प्रियंका जी अहंकार किसके पास था, किस सरकार में था? एनसीईआरटी के 2012 के हिस्ट्री के किताब में देखिए वो जो कार्टून है, जिस कार्टून में एक केंचुए के ऊपर बाबा साहेब अंबेडकर बैठे हुए हैं, केंचुए में लिखा हुआ है कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया और पीछे हंटर लेके बाबा साहेब को कोड़े मार रहे हैं पंडित जवाहरलाल नेहरू. ये एनसीईआरटी के किताब में नेहरू को बड़ा और बाबा साहेब अंबेडकर को छोटा दिखाने के लिए कांग्रेस पार्टी ने किया था. और की हिम्मत है कि कहते हैं कि हम अहंकारी है. ऐकलं. हरी वासुदेवन, योगेंद्र यादव, सुहास पळशीकर यासारखी माणसं हे पुस्तकात हे चित्र टाकत असतील आणि काँग्रेस शासित राज्य या पुस्तकाला कंटिन्यू करत असेल, आंबेडकरांचा अवमान करत असेल, तर अहंकार कुणाला होता? आणि हे काँग्रेसवाल्यांच्या रोमारोमात भिनलंय हे लक्षात ठेवा. हे मी का सांगतोय? काँग्रेसचे आताचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नेहरूंना सगळ्यापेक्षा ग्रेट होते सांगतात. सगळ्यापेक्षा ग्रेट होते. ते पण ऐका. की आदत हो गई है कि कांग्रेस को गालियां देना और नेहरू जी को टारगेट. अरे नेहरू जी का इमेज खराब करने के लिए अगर आप बैठे हैं वो नामुमकिन है. वो सबसे ऊंचा है दुनिया में उसका नाम है. अब उतना ऊंचा आप कभी नहीं बन सकते.
आप नीचे है, नीचे ही रहेंगे। ऐकलं ना? कळतंय कोण ग्रेट, कोण काय, किती रोमारोमात अहंकार भिनलाय. अरे बाकी काय सोडून द्या, सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा नेहरू ग्रेट होते. गांधी, आंबेडकर, बाकी कोणीच नाही, फक्त नेहरू होते हे सांगतायत. नेहरूंनी हंटर हातात घेऊन आंबेडकरांच्याकडून संविधानाचं काम करून घेतलं हे दाखवणं म्हणजे अहंकार नव्हे का? मनमानेल त्याला मनमानेल त्या पदावर बसवण्याची वृत्ती म्हणजे अहंकार नव्हे का? हे समजण्याची आवश्यकता आहे. जिथे संविधानाचे निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला जाऊ शकतो, तिथे बाकीच्यांच्या अवमानाचं काय? काँग्रेसने, नेहरूंनी, गांधी परिवाराने केलेल्या या अवमानाचे काय? कोण आहे अहंकारी? इथे लक्षात. यश कोणाला मिळत आहे, कोणाला मिळत नाही आहे याचा अंदाज तुम्हाला सुद्धा येतोय. त्यामुळं प्रियंका गांधींना विनंती आहे की भावाचा वारसा पक्ष ताब्यात घेताना त्याच्याच पद्धतीने घेऊ नका, म्हणजे मिळवलं. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज